गीता अध्याय 15 श्लोक 16. द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते. द्वाविमौ दोन मात्रा आहेत, तसा उच्चार ऐकू येऊ दे. पुरुषौ पोटफोड्या श दोन मात्रा आहेत. पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च. क्षरमधल्या र वर आघात घ्यायचा, चा पूर्ण उच्चार करायचा. क्षरश्चाक्षर एव च क्षर सर्वाणि भूतानि. क्षरच्या विसर्गाचा स म्हणायचा, सर्व मधल्या स वर आघात घ्यायचा आणि ऱ्हस्व आहे, पटकन उच्चार करायचा. भूतानी मधला भू दीर्घ आहे, नीरस्व म्हणायचा. कूटस्थोऽक्षर उच्यते. कू दीर्घ आहे, ट वर आघात घ्यायचा, स्थोचा पूर्ण उच्चार करायचा. नंतर जो अवग्रह आहे त्याच्यावर आघात घ्यायचा आणि क्ष जोडून म्हणायचा कूटस्थोऽक्षर उच्यते. ऊ वर आघात घेऊन अर्धा च ऊ बरोबर म्हणायचा आणि यचा पूर्ण उच्चार करायचा. उच्यते. द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च. 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 क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते. 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 द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते. संधि विग्रह. द्वौ इमौ पुरुषौ लोके क्षरः च अक्षरः एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थः अक्षरः उच्यते. द्वौ म्हणजे दोन, इमौ म्हणजे हे, पुरुषौ म्हणजे पुरुष, हे द्विवचन आहे, दोन पुरुष अशा अर्थाने. लोके म्हणजे लोकामध्ये, क्षरः म्हणजे नष्ट होणारं किंवा नाशिवंत असं, च म्हणजे आणि, अक्षरः म्हणजे अविनाशी कधीही नाश न पावणारं, एव म्हणजे च म्हणजे आणि, क्षरः म्हणजे नाशिवंत, सर्वाणि म्हणजे सर्व, भूतानि म्हणजे भूतमात्र किंवा शरीर, प्राण्यांची शरीर, कूटस्थः म्हणजे जीवात्मा, कूटे तिष्ठति इति कूटस्थः. उपपद तत्पुरुष समास आहे. कूट म्हणजे आतमध्ये किंवा निर्विकार असा दोन्हीही अर्थ होतो. जो निर्विकार आहे आणि जो शरीरामध्ये राहतो असा जीवात्मा, त्याला कूटस्थ म्हणतात. अक्षरः म्हणजे अविनाशी, उच्यते म्हणजे म्हटला जातो. अन्वय. लोके क्षरः च अक्षरः इमौ द्वौ पुरुषौ एव सर्वाणि भूतानि क्षरः च कूटस्थः अक्षरः उच्यते. या संसारामध्ये नाशिवंत आणि अविनाशी
असे 2 प्रकारचे पुरुष आहेत. सर्व प्राणीमात्रांची शरीरे हा नाशवंत आणि जीवात्मा किंवा आतमध्ये राहणारा आत्मा हा अविनाशी म्हटला जातो. या श्लोकामध्ये जे वर्णन आलेलं आहे की 2 प्रकारचे पुरुष आहेत. नाशिवंत शरीर हा क्षरपुरुष आहे आणि अविनाशी आत्मतत्व किंवा जीवात्मा हा अक्षर पुरुष आहे. ह्या लोकी म्हणजे पृथ्वी लोकावर हे 2 पुरुष देहाच्या रूपाने किंवा संपूर्ण सृष्टीच्या रूपाने अवतरलेले किंवा पसरलेले आपल्याला दिसतात. नाशिवंत काय आहे तर अष्टधा प्रकृती नाशिवंत आहे. त्याला अपरा प्रकृती असं भगवंतांनी 7व्या अध्यायामध्ये सांगितलं. पंचमहाभूत मनबुद्धी अहंकार ही अपरा म्हणजे कनिष्ठ प्रकारची प्रकृती आहे असं भगवंतांनी क्षरपुरुषाच्या बाबतीत 7व्या अध्यायामध्ये सांगितलंय. अजून 13व्या अध्यायात सुद्धा क्षरपुरुषाबद्दल भगवंतांनी वर्णन केलेलं आहे. 36 तत्वांचं जे शरीर आहे, पंचमहाभूत, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, त्यांचे विषय, मन, इच्छा, द्वेष, सुख, दुःख या सर्वांचा समुदाय, चेतना आणि धृती असं या 36 तत्वाच्या क्षरपुरुषाचं वर्णन किंवा त्याला इथे 13व्या अध्यायामध्ये सविकारम उदाहृतम असं म्हटलेलं आहे की जे विकारांसहित आहे, ज्याच्यामध्ये सतत बदल होत असतात, असं हे 36 तत्वाचं शरीर त्याला भगवंतानी 13व्या अध्यायामध्ये क्षेत्र ह्या नावाने संबोधलेलं आहे. अर्थातच 7व्या अध्यायामध्ये जी अपरा प्रकृती सांगितली, अष्टधा प्रकृती सांगितली, ती म्हणजे क्षरपुरुष आहे. आणि 13व्या अध्यायामध्ये ज्याला क्षेत्र म्हणून सांगितलं गेलं तो सुद्धा क्षरपुरुष आहे. 8व्या अध्यायामध्ये सुद्धा थोडंसं याबद्दल वर्णन आलेलं आहे. नाशिवंत जे जे काही आहे तो क्षरपुरुष आहे असं वर्णन 8व्या अध्यायात सुद्धा आलेलं आहे. तोच सगळा भाग इथे थोडक्यामध्ये भगवंतानी 15व्या अध्यायामध्ये 16व्या श्लोकामध्ये सांगितलेला आहे. क्षरपुरुष म्हणजे काय ते आपल्याला कळलं. अक्षरपुरुष कोण आहे याबद्दल सुद्धा वर्णन 7व्या अध्यायामध्ये त्याला पराप्रकृती म्हटलेली आहे. जी पराप्रकृती ह्या 8 विभागामध्ये विभागल्या गेलेल्या क्षरपुरुषाला धरून ठेवते किंवा 8 विभागात विभागल्या गेलेल्या ह्या देहातील सर्व गोष्टींना जी शक्ती धरून ठेवते आणि जी नाशरहित आहे अशा शक्तीला पराशक्ती, जीवात्मा, आत्मा असं म्हणतात. असं आपण 7वा अध्याय बघितला तेव्हा बघितलं. त्याचप्रमाणे 13व्या अध्यायात सुद्धा ह्या अक्षर पुरुषाबद्दल भगवंताने सांगितलेलं आहे की जो क्षेत्री म्हणजे क्षेत्रामध्ये राहणारा जीवात्मा सर्व क्षेत्रांना प्रकाशित करतो, त्याबद्दल वर्णन 33व्या श्लोकात 13व्या अध्यायातही भगवंतानी केलेलं आहे. अशा प्रकारे हा जो अक्षर पुरुषाचा विषय आहे तो आधीच भगवंतानी खूप सखोलपणे आपल्याला समजावून सांगितलेला आहे. इथे फक्त त्याचं थोडक्यामध्ये वर्णन आलं की 2 प्रकारचे पुरुष. आता इथे पुरुष असं का म्हटलेलं आहे तर इथे स्त्री पुरुष या अर्थाचा पुरुष नव्हे तर पुरे शेते इति पुरुषः. पुर कुठलं? पुर म्हणजे नगर. नगरामध्ये जो राहतो, कुठल्या नगरामध्ये राहतो? देहरूपी नगरीमध्ये जो राहतो त्याला पुरुष म्हणतात. स्त्रीचा देह सुद्धा नगरीच असते आणि तिच्यात राहणारा जीवात्मा त्याला सुद्धा पुरुष असंच म्हणतात. देहावरनं जीवात्मा किंवा जीवात्मी असं आपण शब्द बदलत नाही. आत्मतत्वाच्या ठिकाणी स्त्री पुरुष हा भेद नाही. आत्मतत्व ही शक्ती
शक्ती आहे आणि ती शक्ती स्त्रीच्याही देहाला धारण करते, पुरुषाच्याही देहाला धारण करते. इथे पुरुष हा जो शब्द आला आहे तो स्त्री पुरुषवाचक नसून जीवात्म्यासाठी आहे आणि नाशिवंत शरीरामध्ये हे क्षर आणि अक्षर पुरुष राहतात. पुरेशेते इति पुरुषः ह्या अर्थाने पुरुष हा शब्द आहे. जो नगरीमध्ये राहतो तो पुरुष. आणि नगरी कुठली तर देहरूपी नाशिवंत देह हीच त्या पुरुषाच्या राहण्याची जागा आहे. म्हणून त्याला क्षर आणि अक्षर पुरुष असं म्हटलेलं आहे. अक्षर पुरुषापासून अष्टधा प्रकृती झाली. पंचमहाभूत मनबुद्धी अहंकार ह्या सर्व गोष्टी अक्षर पुरुषापासून झाल्या आणि म्हणून देहसुद्धा पुरुषच आहेत किंवा ते सुद्धा अक्षर पुरुषापासूनच झालेले आहेत. म्हणून नाशिवंत देहाला सुद्धा पुरुष अशीच संज्ञा इथे दिलेली आहे. क्षर आणि अक्षर असे दोन पुरुषच फक्त ह्या लोकी आहेत. आता पुढे भगवंतांनी म्हटलं की कूटस्थ अक्षर उच्यते. कूटस्थ या शब्दाचा अर्थ आहे निर्विकार, विकाररहित. देहामध्ये राहून सुद्धा देहाच्या विकारांनी तो विकारित होत नाही म्हणून त्याला कूटस्थ असं म्हणतात. चप्पल तयार करताना किंवा चप्पल दुरुस्त करताना जे खाली एक लोखंडी टेकूसारखं असतं, चामडं ठेवण्यासाठी आणि त्याच्यावर घाव घालण्यासाठी खाली एक जो लोखंडी भाग असतो चकचकीत त्याला कूट असं म्हणतात. त्या कूटावर चामडं ठेवून वरून घाव घातले जातात आणि ते चामडं कमवलं जातं आणि मग त्याच्यापासनं चप्पल वगैरे तयार करतात. आता त्याला कूट असं का म्हणतात तर त्या कूटावर ठेवलेल्या चामड्यावर सगळे घाव पडत असतात. त्या घावांचा परिणाम त्या कूटावर होत नाही. त्याप्रमाणे जो जीवात्मा आहे किंवा जी आत्मशक्ती आहे ती देहामध्ये राहते. जे काही सुख दुःख मान अपमान ह्या द्वंद्वांचे घाव असतात ते वरील देहाला भोगावे लागतात किंवा वरील देहावर होत असतात. आतला जीवात्मा जो आहे तो निर्विकार असतो. विकार 5 प्रकारचे आहेत. अस्ति, जायते, वर्धते, अपक्षीयते आणि नश्यती असे 5 विकार आहेत. मुळात असतं प्रत्यक्षात घडलं जातं किंवा जन्माला येतं, नंतर त्याची वाढ होते, नंतर ते क्षीण होतं आणि नंतर नष्ट होतं आणि त्या ठिकाणी दुसरं काहीतरी उत्पन्न होतं. हे विकार आहेत आणि ज्या ठिकाणी हे विकार नाहीत अशा आतल्या आत्मतत्वाला अक्षर पुरुष असं म्हटलं जातं. जे विकार आहेत ते देहाला जोडलेले असतात किंवा देह जो आहे तो सतत बदलत असतो, नाशिवंत असतो, पण आत्मतत्व मात्र अविनाशी आहे. त्याच्यामध्ये कुठलाही बदल होत नाही. तुम्ही जेव्हा जन्माला आलेले असता तेव्हा जेवढं आत्मतत्व तुमच्यामध्ये असतं तेवढंच आत्मतत्व मृत्यूची वेळ आली तरी सुद्धा तेवढंच असतं. कमीही होत नाही, जास्तही होत नाही. मृत्यू होतो तो देहाचा होतो, आत्मतत्वाचा मृत्यू होत नाही. ते अविनाशी तत्व फक्त देह सोडून जातो. एवढाच फक्त मृत्यूकाळी बदल होतो. हा सगळा भाग आपण 15व्या अध्यायातल्याच 7 ते 11 श्लोकांमध्ये आधीच बघितलेला आहे. अशा प्रकारे जे विकाररहित आहे, ज्याच्यामध्ये काही कमी जास्तपणा निर्माण होत नाही किंवा जे नाशरहित आहे, जे कधीही नष्ट होत नाही, अशा अविनाशी तत्वाला कूटस्थाला अक्षर पुरुष असं म्हटलं जातं. अशा प्रकारे क्षर आणि अक्षर पुरुष ह्या दोन्हींनी सर्व जीव निर्माण झालेले आहेत असं भगवंतानी या 16व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च
क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते. हरि ओम तत्सत्.